मित्रांनो, बरेली जिल्ह्यातील भमोरा परिसरातील एका 38 वर्षीय महिलेने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत प्रवास करताना पाहिले. त्याला थांबण्याचा प्रयत्न करत असताना महिलेला जवळपास 100 मीटर फरफटत नेण्याचा घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली, परंतु मंगळवारी हा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भमोरा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार बरेलीच्या सुभाषनगर येथील रहिवासी असलेला गोदावरी यांनी आरोप केला आहे की त्याचे 42 वर्षीय पती नेत्रपाल सिंग याचे त्याच्या मूळ गाव येथील 32 वर्षीय साधना नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांबद्दल विचारणा केल्यानंतर पती वारंवार शिवीगाळ करत आणि मारहाण करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दावरी यांनी पोलिसांना सांगितले की देवचरा क्रॉसिंगवर त्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र नेत्रपालने गाडी थांबवली नाही. परिणामी त्या चालत्या गाडीतच गाडीच्या बोनेटवर चढल्या. त्या बोनेटवर असतानाही नेत्रपालने त्यांच्या जीवाची पर्वा न करता गाडी चालवणे सुरूच ठेवले. शेवटी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी कार अडवून त्यांची सुटका केली. या घटनेत त्या जखमी झाल्या आहेत. तक्रारीत त्यांनी पुढे आरोप केला आहे की साधनाने त्यांना मारहाण केली, त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली आणि ती घटनास्थळावरून पळून गेली. या गदारोळात त्यांच्या काकांच्या गाडीचेही नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे सर्व आरोप फेटाळून लावत साधनाने सांगितले की ती ब्लॉक ऑफिसमधून परत असताना नेत्रपालकडून फक्त लिफ्ट घेतली होती. गोदावरीने तिच्यावर खोटे आरोप करून तिच्यावर हल्ला केला आहे. पुढील तपास SHO पवन कुमार करत असून त्यांनी गुन्हा नोंदवून घेतलेला आहे. मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. धन्यवाद.